जय सियाराम। मी कल्याणी पाटील आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते थेट वसुंधरा पायी दिंडी 2025 मधून, जी निघाली आहे रामानंद संप्रदायाचे उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक या ठिकाणाहून दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज आहे दिनांक 20 ऑक्टोबर 2025, म्हणजे आज या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 22वा दिवस। सद्गुरूंचे चरण जेथे तेथे आनंदाची वाट, भूमी रक्षणाचा हा यज्ञ साधलाय हा थाट। होय, खरोखर आपण पाहत असलेला हा थाट हा भव्य दिंडी सोहळा आहे या निसर्गाच्या संवर्धनासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीधाम यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनाने असलेली ही वसुंधरा पायी दिंडी आहे। या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी चला तर मग पाहूया या सुंदर घाट माथ्यातील हा पायी प्रवास। आपण पाहणार आहोत आजचे पहिले सत्र। पूर्व क्षितिजावर सूर्यनारायणांचे सोनेरी किरणे आसमंत उजळत होते। पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली। या मंगलमय पवित्र वातावरणात पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या काकड आरतीने आजच्या या मंगल दिवसाची सुरुवात झाली। त्यानंतर रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने प्रातःपूजन संपन्न केले। त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत पूज्यपाद रामानंदाचार्यजींची धूपारती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। दिंडी प्रशासनातर्फे सर्व यात्रिकींसाठी सकाळचा चहापान झाला। बहुरंगी सुगंधित सुमनांनी आच्छादलेल्या भव्य अशा सुंदर रथात पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना आदराने विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायी दिंडीने पुढील प्रवासासाठी आपल्या नियोजित मार्गावर अतिशय थाटात प्रस्थान केले। Namaste.
या वसुंधरा पायी दिंडीचा प्रवास आता कोकण भूमीतून होतोय. येथील हिरवीगार वनराई, डोंगरदऱ्या आणि शुद्ध हवा हे आपल्या जीवसृष्टीचे प्राणवायू आहेत. परंतु पर्यावरणाचा हा समतोल टिकून राहिला तरच येथील मातीचे, येथील निसर्गाचे हे सौंदर्य अबाधित राहणार आहे. हा निसर्ग आपणास भरभरून देतो. आपल्या अस्तित्वाचा आधार म्हणजे हे निसर्गाचे सौंदर्य. आता हे नैसर्गिक वैभव जपून ठेवणे ही आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. हेच आपण या वसुंधरा पायी दिंडीमार्फत पाहत आहोत. आपण पाहत आहात ही वसुंधरा पायी दिंडी आता सुंदर अशा घाटमाथ्यातून प्रवास करते. उंच कडा, दोन्ही बाजूंना घनदाट वनराई आणि डोंगरदरी, वाऱ्याचा सोसाटा, पाऊल वाटेवरील दगडांचा खडखडाट या नैसर्गिक शांततेला भेदून एकच अलौकिक निनाद या वातावरणात भरून राहतोय. तो निनाद म्हणजे गुरुनामाचा जयघोष. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तूचे योगीराया. अशा या अखंड गुरुनामाच्या जयघोषात येथील डोंगरदऱ्या देखील दुमदुमलेल्या आहेत. हा आसमंत भारावून गेलाय. आता वेळ आहे ती सकाळच्या अल्पोपहाराची. आंबाघाट मध्यवर्ती ठिकाण येथे सर्व भाविक भक्तगण तसेच या दिंडीच्या सकाळच्या अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांनी हे सकाळच्या अल्पोपहाराचे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत. अर्चना दत्तात्रय मोरे, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
श्री क्षेत्र नाणीजधाम या ठिकाणी पोहोचण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक आहे आणि सर्व यात्रिकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. कधी एकदा गुरुरायांची भेट होणार, कधी त्यांचे दर्शन होणार, अशी उत्सुकता प्रत्येक यात्रिकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. या वसुंधरा पायदिंडीचा प्रवास आता केवळ एका दिवसावर आलाय. श्री क्षेत्र नाणीजधाम या मुख्य पीठावर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची ओढ लागल्यामुळे प्रत्येक यात्रिकांच्या मुखावर थकवा नसून एक अलौकिक आनंद आणि उत्साह दिसतोय. आपल्या गुरूंच्या म्हणजे पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या दर्शनासाठी आता प्रत्येक यात्रिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सभोवतालचे निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरण या यात्रिकांना ऊर्जा देतंय. शांत आणि हिरवीगार वनराई, स्वच्छ हवा आणि सूर्यकिरणांनी उजळलेले हे मार्ग भक्तिभावाने चालणाऱ्या यात्रिकांचे स्वागत करतायत. भूमिरक्षणाचा संदेश देणारी ही भव्य दिंडी भगव्या पताका आणि जय सियारामच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय करत श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने ही दिंडी वेगाने पुढे सरसावते. वसुंधरा संरक्षणार्थ जनजागृती करण्यासाठी ही वसुंधरा पायदिंडी मार्गक्रमण करत आता पोहोचलेली आहे कबनूरकर हॉल, कोंडगाव साखरपा या ठिकाणी. येथे पोहोचलेल्या या दिंडीचे सर्वांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आलेले आहे. सुहासिनी भगिनींनी औक्षण केले. त्यानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुशोभित प्रशस्त अशा मंचकावर आदराने विराजमान करण्यात आले. योगिराया
रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे विधिवत माध्यान्ह पूजन संपन्न केले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी. या ठिकाणी सर्व यात्रिकी तसेच इतर भाविक भक्तगणांसाठी देखील दुपारच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांनी हे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत नयना राजेंद्र भोसले. त्यांच्या अन्नदानाच्या या योगदानामुळे हा महाप्रसाद अत्यंत श्रद्धेने तयार झालाय. सर्व यात्रिकींना या महाप्रसादाचा लाभ झालाय. या सर्व अन्नदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तर अशा प्रकारे आपण आता पाहिले आजच्या दिवसाचे हे पहिले सत्र. आता याच ठिकाणी या वसुंधरा पायी दिंडीची दुपारची अल्पविश्रांती असणार आहे. त्यानंतर वसुंधरा जनजागृतीसाठी असणारा हा पायी प्रवास पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत दुपारनंतर, म्हणजेच दुसऱ्या सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया.